येस गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहे खोपोली साईडला, कॉज तिथे आहे गगनगिरी महाराजांचं मंदिर. आणि आता माझे सगळे मित्र येतील. एक शॉर्ट कालच रात्री डिसाईड झालं की बाईक घेऊन जाऊया वगैरे. आणि त्यांचं कसं टायमिंग असं आहे, एक नंतर तुम्ही ते वरती नाही जाऊ शकत. सो मग आम्ही म्हटलं अर्ली मॉर्निंगच बाईक राईड करू. ऊन पण जास्त लागणार नाही आणि मस्त थंडी पडली आमच्या इथेही. काही ऊन काय मस्त येत होता माझ्या चेहऱ्यावरती, एकदम सॉफ्ट. तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. पण मी जास्त काही कॅरी नाही करत आहे, कॉज इथून जवळच आहे माझ्या इथून. फक्त पॉवर बँक, थोडी इलेक्ट्रॉनिक गोष्टी आणि बस एक पाण्याची बॉटल वगैरे. बाकी काही जास्त कॅरी नाही करत. हां, ग्लव्ज मेन. हे माझे रायडिंग ग्लव्ज आहेत, सो हे एक कॅरी करेन. आणि हेल्मेट. हेल्मेट इज मोस्ट इम्पॉर्टंट गाईज. राईड करताना नेहमी घालत जा. काय आम्ही पोचलो आहे गगनगिरी महाराज मंदिर. आणि पण काय मस्त फ्लो होतोय. हा झाली रे, जॅकेट अलाउड वाटच लागली. जॅकेट अलाउड ना, मी तर ओढीच आणली. ठीक आहे, जेवढे करता आले तर तेवढे केले. कॅमेरा आतमध्ये जास्ती असते वेळ अलाउड नाही आतमध्ये कॅमेरा. गोप्रो ॲक्शन कॅम नाही बघू. हे तर मोबाईल तर अलाउडच असेल. आज आम्ही तुझ्या चष्मामुळे तो फोकस नाही करत आहे. आज आम्ही गगनगिरी महाराज मठ मध्ये आलेलो आहोत खोपोली इथे. येस, तुम्ही बघू शकता तो लोणावळा कुठेतरी आहे वरती. तर खंडाला आहे ना, काहीतरी आहे, कुठला तरी डोंगर आहे गाईज, कुठला तरी डोंगर आहे. पण आम्ही त्याच एरियात जवळ होतो. मला बाई कायच मस्त बनवलं. आणि ऊन पण काय भारी येतोय. एक नंबर. ऊन एकदम मस्त वाटतं शहरात. असं वाटतं इथे थांबावं. गाडीवर एवढी थंडी वाजली आहे ना, तरी मी आतमध्ये थर्मल घातलंय. मनाली, शिमला मनालीवाला. रिवर पण भारी. तिथंच मंदिराच्या समोर हे असे स्टॉल्स लागतात, भरपूर भरपूर स्टॉल्स आहेत. तर आम्ही इथं बसून आता नाश्ता करतोय, वडापाव आणि मिसळ. हाय गाईज, Yes. आलेलो आहोत गगनगिरीमध्ये. येस, आता आम्ही इथे स्टॉल आहे, तिथे आम्ही वडापाव आणि मिसळ मिसळ मागवला. मागवणार. तर बघूया लगेच कसं काय वगैरे. यप, कशी टेस्ट आहे आम्ही तुम्हाला सांगू. आम्ही लोणावळ्याला जाणार होतो, पण बघूया नेक्स्ट टाइम. नेक्स्ट टाइम नक्की. बाई खूप, तर तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही दोघांनी पण असेल की खूप टाइम नंतर बाईक काढली आणि हेल्मेट खूप टाइम नंतर घातल्यामुळे बाई डोकं धरलंय असं. हो ना, थंडी मजबूत आहे आणि थंडी पण मजबूत आहे. पण क्लायमेट एक नंबर आहे. गरम गरम खायला एकदम मजा येते. येस, आता गरम गरम खायला, बाई गरम गरमच खायचे. अरे मिसळ पावलेले, बघूया टेस्ट. चहा वगैरे पण आलेला आहे. चहा बघू शकता तुम्ही. अरे हे उद्योग व्हायलाच पाहिजे. हे सांडल्याशिवाय काय पोटात जातच नाही काय त्याच्या. पोहे आलेत. पोहे पण बघू शकता आपण. ह्यात शिरल्या राईट साईडला इथं चपलाच काढायला. चपला ठेवूया आपण.
परिसरात माकडं पण आहेत. पॅकेट घेतील हातात ना. खरंच खूप माकडं आहेत इथे. बरं काय तुम्ही खाण्याचं पिण्याचं सामान तर खूपच जपूनच ठेवा. आणि खूप साफसुथरी माकडं आहेत. आंघोळ वगैरे करून आली आहेत. एक माकड म्हणलेला नाही. बिना चप्पलचा आलेलो आहोत. हो, तिथे आहे. चप्पल अलाउड नाहीये. चप्पल अलाउड नाही. बघू शकता खाली. हम्म. आणि खूप बिना स्वच्छ आहे. बिना चपलेच्या जायचं. स्वच्छता भरपूर पण आहे इकडे. बिना चपलेचा तो एक चांगला फायदा आहे की पायाचे ते ॲक्युपंक्चर होत आहेत. हा. सो लाईक इनडायरेक्टली ते बघा ना ब्लड सर्क्युलेशनसाठी चांगलं असतं ना. आणि ते आता आम्ही चालत चालत अँड अर्ली मॉर्निंग वॉक पण होते इथे आफ्टर आलो नाश्ता. आता, एक हेलिपॅड आलाय. हेलिपॅड आहे भारी. तर इथे हेलिपॅड आहे आणि आम्हाला जायचं आहे तिकडे वरती. ना उभा ना हेलिपॅडचे हेलिकॉप्टर आहे का? पण पुढच्या वेळेला हेलिकॉप्टर घेऊनच येऊया मग. इथे आहे ना आपल्याला असं. हे चांगलं आहे टाकलेलं, म्हणजे पायावर रोपणार नाही वगैरे असं. हा ते एक चांगली सोय दिली आहे. आणि तुम्ही वरती बघू शकता माकडं भरपूर आहेत. सांभाळून भाई. क्लोजअप घेता घेता सर्व आपलं निघून जाईल इथे. कॅमेरा गपचूप चोरून नेल करणार पण. भाई साहेब तो बघतोय इथे. नको बाबा, थोडंसं आपण नंतर शूट करू. नंतर shoot करू. नाही गेला तो आम्हाला तसा घाबरून गेलाय तो. घाबरला. हा तो घाबरून गेलाय जसा. तुम्ही बघू शकता तो घाबरून गेलेला आहे. आम्ही तसे खतरनाक आहोतच. आम्हाला घाबरतात. आम्हाला घाबरतात हे. तसं आहोत आम्ही खतरनाक. माझ्यासोबत सेल्फी घेतोय गायचा. लवकर यायचा पटकन. हे आपण माकड दोन. हे आपण तिघं सेल्फी घेऊया माकडासोबत. ए रे गायच माकडासोबत सेल्फी. कुठे गेला? अरे गेला. भावना देतो आपल्याला. भावना देते गायच. तो बोलतो तुम्ही छोटे युट्यूबर्स आहात, आम्ही छोटे युट्यूबर्सना भाव देत नाही. तो मिलियन सबस्क्रायबर वाला ना. चला भाई. तर हे थोडंच चालल्यानंतर वरती जायला अशा पायऱ्या दिसतात. सो ह्या पायऱ्यां थ्रू जातो आपण. पायऱ्यांवरती पण मस्त स्वच्छता वगैरे ठेवलेली आहे. कुठे काही कचरा वगैरे नाही आहे. आणि वरती पोचल्यावरती हा व्ह्यू दिसतो मस्तपैकी. आणि हा जो आहे समोर पुढची बाजू, तिथून आत जातात लोक आणि या बाजूनी बाहेर येतात. सो आतमध्ये मस्त बनवलं आहे गगनगिरी महाराजांचं वगैरे ते सगळं ठेवलेलं आहे. मी आतमध्ये ऑफकोर्स शूट नाही करू शकलो. तर आम्ही तिथून आलो आहे. तर येस खाली आल्यावरतीच दुसऱ्या रोडनी आम्ही आलो. जाताना वेगळं होतं, येताना वेगळं. तर येता येता आम्हाला हे दिसले. इथे छोटीशी गौशाळा केलेली आहे मस्तपैकी. आणि तुम्ही बघू शकताच वासरू आहेत, बैल आहेत, गाई आहेत. आणि छोट्या छोट्यांसोबत आम्ही पण थोडी मस्ती मजा केली. ते म्हणणं ते खूप मायाळू आणि खूप मस्त आहेत. त्यांच्या मानेवरती असं केलं ना मग ते जास्त अजून त्यांना असं वाटतं करत राहा. राहण्यासाठी आणि तिथे रिसेप्शन आहे. म्हणजे सगळ्याची सोय करून ठेवली या लोकांनी. जे वस्तीला येतील त्यांच्या वस्तीसाठी जे प्रॉपर योगा वगैरे करायलाही येतात त्यानुसार ही प्रेस बनवली आहे. शांतता सगळीकडे लिहिलेलं. मेडिटेशन करायला पण चांगली जागा, लाईक एकदम शांत आहे वातावरण. हो भरपूर एकदम सुंदर एकदम चांगलं वाटतं इकडं. खरंच चांगलं आहे. आणि याल तुम्ही पण सकाळ सकाळीच एवढं भारी वाटतं ना इथे. मस्त थंड हवा आणि लोक पण एवढी नसतात. आमचं एकदम मस्त दर्शन झालं आहे. काही गर्दी नाही, काही लाईन नाही. आणि वरती चालत पण जेव्हा जात होतो तेव्हा पण लोकांचं काय नाही. हां तुम्हाला उलट माकडं वगैरे दिसतील त्यांच्यापासून थोडं सावध राहा. काय खायचं प्यायचं पॅकेज वगैरे दिसू नका. गर्दी मेन म्हणजे कमी असते. सकाळी गर्दी कमी असते. आणि यांचं टायमिंग वरती मठाचं. हां वरती जर तुम्ही 1 नंतर येत असाल तर वरती जाऊन देत नाही. सो प्रिफर करा 1च्या आधीच येणं. म्हणून आम्ही पण सकाळी 7ला निघालो. सो आय गेस 8-8:30 पोचलो. वरती जाऊन येऊन 9:30 वगैरे वाजले आणि आता 10 सव्वा 10 झालेत आणि आता आम्ही खाली उतरतोय. सो लाईक प्रॉपर 3 hours होऊन जातात म्हणजे आमच्या घरून. हां म्हणजे या प्लेसमध्ये आल्यावरती तुम्ही 1 तासात पूर्ण एरिया फिरून चिलमध्ये आराम करत करू शकता. कारण तसं 20-25 मिनिटाची फक्त थोडंसं वरती चढायचं ते हे आहे. ट्रेक नाही म्हणता येणार बट काइंड ऑफ वॉक येतो 20-25 मिनिटाचा. एकदम म्हणजे तुम्ही पूर्ण
ग्रीनरी वगैरे सर्व बघू शकता. रोडही येस एकदम स्वच्छता आता आम्ही maintain बेअर फूट भरपूर. चालतोय, आम्ही पायात चप्पल नाही आहे, पण तरी आम्हाला इथे काही त्रास झाला नाही. वरती चलताना पण तुम्ही बघितलं असेल मगाशी ते हे टाकलंय, ते काय म्हणतात त्यांना, पोता टाईप, ते हा ते मॅट सारखं ते टाकलंय. सो तेही थोडंसं सहन करायला लागतं, पण ते आपल्यासाठीच चांगलं आहे, बिकॉज ते ॲक्युपंक्चर होतोय आपल्या पायांमध्ये इनडायरेक्टली. सो ते आपल्या हेल्थसाठी पण चांगलंच आहे. सो चांगलं आहे मोस्टली. येस परत येऊ शकतो आम्ही, असं रिव्ह्यू चांगला आहे. येस. आणि आता आम्ही इथे खाली आलेलो आहोत मंदिरापाशी. ते काही ठिकाणी अलाउड नाही आहे कॅमेरा. हां, काही ठिकाणी म्हणून आम्ही काही ठिकाणी शूट पण नाही करत आहोत. ऑफकोर्स नियम पाळले पाहिजेत. तर येस गाईज, इथे जेवणाचं अरेंजमेंट असते. हा आलता तेव्हा याने जेवलं ना, तू खाल्लंस ना? याने खाल्लं आहे आधी येऊन. लाईक चांगले, लाईक मी आले तेव्हा 20 20 रुपयात आणि काय पूर्ण प्लेट. एकदम गरम गरम डाळ भात भेटतं, एक भाजी Yes. भेटते आणि एक स्वीट भेटतं. येस. पण आम्हाला ते आता भेटणार पण नाही. एक सीन आहे. ठीक आहे, नंतर बोलू आपण. तर हे सांगत होतो की तिथे जेवणाची सोय वगैरे केलेली आहे, पण ते 12 नंतर सुरू होतं. म्हणजे तुम्ही 10 ते 12 कूपन तिथून कलेक्ट करू शकता. अँड सो लोक मोस्टली काय प्लॅनिंग करतात माहिती आहे, इथे 10ला येतात, ते कूपन वगैरे घेतात आणि 10-10:30पर्यंत वरती चढायला सुरू करतात. सो मग वरती जातात, तिथे हाफ ॲन आवर 1 तास, आणि तसं वरून 11:30-12पर्यंत खाली, आणि 12ला खाली आलं की डायरेक्ट महाप्रसादला तिथे जेवायला जातात. सो मोस्टली हे आहे. हां प्रिफर करू की तुम्ही 10च्या दरम्यान तरी या, कारण तुम्हाला इथे जेवण जर तुम्ही महाप्रसादसाठी येत असाल तर 10ला आलात, कूपन घेतलं, मग वरती वगैरे फिरलं, परिसर बघितलं मस्त सुंदर वगैरे, त्यात 1-2 तास घालवले, आणि त्यानंतर ॲक्च्युली ते 20 रुपयात सर्व हां, महाप्रसाद तर 20 रुपयात भेटून जातो, नो डाऊट. फक्त तेच आहे, विकेंडला आला तर खूप गर्दी भेटेल, कारण आम्ही आता निघायचं ह्याच्यात आलो आहे, आणि एवढी पब्लिक आली, एवढी लोकं आली आहेत, किंवा स्कूलचे सहली पण येत आहेत. मी स्कूल ट्रिप्स पण बघितलं, स्कूलचे पोरं पण वगैरे आली आहेत, काय माहीत, पण बघितले स्कूलचे पोरं. तर हां, खूप 10 नंतर 11 नंतर तर खूप गर्दी वाढते. सो या, तुम्ही निवांतात यायचं असेल एकदम फ्रेश वगैरे, आणि महाप्रसाद नको असेल तर सकाळचे या. तुझा ऑडिओ रेकॉर्ड होतोय, तू लांब गेला तरी. सॉरी तिथे पाण्याचा फ्लोही कमी झालेला आहे, तर तुम्हाला फ्लो बघायचा असेल ना पाण्याचा, फ्लो कमी झाला लवकरात. फ्लो कसा कमी झाला बे? सकाळी होता आणि आता नाही. डॅमचं पाणी आहे का असं सोडलेला, मे बी असू शकतो, म्हणून असेल. ठीक आहे, चला आता आम्ही कुठे जाऊ आम्हालाच माहीत नाही. लवकर आवरलं ॲक्च्युली आमचं. इथून 12ला निघायचा विचार होता, पण 10:30लाच आमचं सगळं ओके डन आहे. आणि पार्किंगला पण जागा आहे. हां, पार्किंगला पण दिली आहेत. आता तुम्ही बघू शकता गाड्या किती आल्यात, बाईक्स पण. आम्ही आलो तेव्हा फक्त आमच्या तिघांच्या बाईक होत्या, आता लिजिट खूप बाईक्स आल्यात मागे वगैरे, बघू शकता. ट्रॅव्हल बसेस वगैरे, येस, सगळं आलेत. आणि आम्हाला नाश्त्यासाठी वगैरे तुम्हाला करायचं असेल तर सर्व आहे तिथे नाश्त्याची पण सोय आहे बाहेर. फक्त महाप्रसाद भेटणार नाही जर सकाळी तुम्ही आले आमच्यासारखे तर. बाकी एव्हरीथिंग इज गुड. ठीक आहे, चला निघूया आता इथून. बघू, बाय, लेट्स गो. चाललो येतं इथून आपण. हे तर परिसर असं होतं. आलो इथून मस्तपैकी. ॲक्शन कॅमेराचा यूज तर आहे, नो डाऊट. आम्ही इकडे आता तरी हे ओपन खूप झालं आहे. मगाशी तर काही नव्हतं इथे, आणि आम्ही इकडे नाश्ता केला. शेवटचा जो होता ती लवकर उघडली होती बाई, आणि आम्हाला मस्त मिसळपाव वगैरे खाल्लं याच्या इथूनच. आणि आता आम्ही चाललो आहे परतीला. हो, ती छोटी पोरगी बघ. हॅलो. मार्केट पण आता भरलं. सकाळी आलो ना तेव्हा इथे काहीच गर्दी नव्हती, पूर्ण मार्केट क्लोज होता. उलट आम्हाला तेच भीती होती की भाई नाश्त्याला काय भेटतं का नाही आम्हाला, पण नशीब सगळीकडे भेटलं. आणि मेन बात रोड पण चांगले आहेत. जरी सिटी एरिया नाही म्हटलं ना, गाव एरिया जरी बोलतो, गावातला एरिया वाटतच नाही आहे. आणि 10:30 वाजायला आलेत, 10:30 का आता 11 वाजतील. बट स्टील क्लायमेट इज गुड. आणि रायडिंगला मेन तेच मॅटर करतं की भाई क्लायमेट चांगला पाहिजे, बाकी काही असं. क्लायमेट चांगला असेल तर मग काय वाटत नाही रायडिंगला मेन बात. मग एक तर ऑलरेडी फुल हँड आपण असं काहीतरी करणार. ठीक आहे, मी ग्लव्ज नाही घातलेत की जे आता इथं जाऊन मी थांबणार आहोत. कुठले की आत घुसायचं इथून. बघू, आय गेस 10 मिनटावरती लगेच मंदिर आहे. तर ही एक खूण आहे, ही जी आम्ही दरवेळेला बघून ठेवून देतो.
ही महाडला जायची महाडगडचा गणपतीचा रस्ता आहे हा, इथून जो मागे गेला ना आता. मग महाडला पण गेलो असतो आम्ही. ॲक्च्युली आमचा प्लॅनच तो होता की महाडला नाही तर नडाळला थांबायचा, पण ह्याची हा जो ओम माझा मित्र आहे त्याची कार काढायची आहे, तर त्यांना चावी ह्याच्याकडे समथिंग, तर आम्हाला घरी जायचं आहे, 12ला निघायचं त्याच्या घरच्यांना. तर आता आम्हाला लवकर म्हणजे 45 मिनिट्समध्ये तसंही पोचू, आणि ऑलरेडी आता झालेत आय गेस 11:15. तर 45 मिनिट्समध्ये पोचतो आहे घरात 12पर्यंत. मग आम्ही स्टॉप कुठेच आता घेत नाही आहोत, आम्ही डायरेक्ट आता घरीच जातो आहे. 50वाला डॉमिनर ओव्हरटेक करते भाई. डॉमिनर आहे काहीच, किती पण रॉयल एनफिल्ड असो काही असो. जो इनिशियल पिकअप ह्या बाईकला आहे ना, तो आय डोंट थिंक कुठल्याच अशा नेकेड बाईकवरती आहे. तर ही बाईक तर नॉर्मल 350cc आहे, पण ही जी 250cc असून हिचा पिकअप एकदम भारी आहे. सिटीवाला पाठीच असतो. हां, आता तुम्ही इकडून गेलात ना, तुम्हाला इसांबा फाटा आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे नवीन दिसेल. हां, आता आम्ही असं चालतो आणि असं हा इमॅजिकाला पण जातो बाय द वे रस्ता इथला. रोड आहे इमॅजिका पाली वगैरेसाठी रोड आहे हा जाण्यासाठी. ऊसाचा रस आम्ही आता बघू कुठे कसं काय